वासरू स्वतःच्या पैऱ्यातून काढून माझ्या पैऱ्यात दिला। हा मथुर बैल जेवढा माझा हक्क आहे, जेवढा माझा अधिकार आहे, आज कुठेतरी वाटायला लागला का मी केलेली मैत्री दोस्ती कुठेतरी आज म्हणजे कामा आलेली दिसते। कारण की काही असू दे, पाखरे आज आदात होता, आज मथुरला त्यांनी चांगल्यापैकी साथ दिली। कोणी पाखऱ्याला नाव नका ठेवू आणि पाखऱ्याला पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडनं आणि मथुर फॅन क्लब, फॅन फॅमिली सर्वांकडनं मी शुभेच्छा देतो पाखऱ्यासाठी। आणि पाखऱ्याचे जे मालक आहेत दत्ताभाऊ, त्यांना सुद्धा त्यांचे सुद्धा अभिनंदन व्यक्त करतो। आज काही कारणाने माझा मथुरला बघून खूप खुश असतो मी। आज खूप आनंद वाटला का मथुर जसा काल म्हणजे अर्ध्या रात्री शुभम गौरव मथुरला आज कोणाचाच म्हणजे हे नव्हता का मथुरला न्यायचं, सगळ्यांचा विरोध असताना सुद्धा माझा हट्टीपणा या फक्त फॅन फॅमिलीसाठी सगळे माझ्यावर नाराज होते। पैरा सुद्धा नव्हता तर बैल मी मथुरला आपल्या डायरेक्ट घाटावर पाठवून दिलं होतं का पैरा देतील नाही देतील कोणी तरी सुद्धा आपण एक फेरा काढू फॅन फॅमिलीसाठी, एवढा ठरला होता। पण निंबाळकर सरांनी मोठा मन दाखवून आज त्यांनी त्यांचा पैरा मला दिला। मी खरोखर निंबाळकर सरांचा ऋणी आहे। आज मी जर आतमध्ये असताना निंबाळकर सरांनी माझी इज्जत राखली। आज घाटावरून येऊन साताऱ्यावरून जर मुंबईमध्ये येऊन बिनजोड शर्यत करतोय आज माझ्या इज्जती खातीर, तर सरांनी मला कधी हाक द्यावा कोणत्याही गोष्टीमध्ये, मी सरांसाठी रात्री बेरात्री उभा राहील। कारण की वाईट काळामध्ये जो आपल्याला साथ देतो तोच आपला खरा मित्र असतो आणि तो आपला भाऊ असतो। तशी आपल्याला निंबाळकर सरांनी खूप साथ दिलेली आहे। त्यांच्याबद्दल जेवढा बोलू तेवढा कमी आहे। आणि आपले जे पण फॅन फॅमिली आहे त्यांनी आज सेमीफायनलमध्ये आपला बकासूर नंदी, तो पण आपलाच नंदी आहे, त्या नंदीला कोणत्याही प्रकारचा कोणीच नाव ठेवू नका। कारण की तो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर, आपल्या सगळ्यांचा लाडका नंदी आहे। त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचे स्टेटमेंट चुकीचे देऊ नका त्याच्याबद्दल। उद्या बकासूर सुद्धा आपला मथुर आणि बकासूर हे सुद्धा पळतील मध्ये। कारण की मी आज युट्यूबच्या माध्यमातून बघतोय, सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय, आज आपली मथुर फॅन फॅमिली आहे। कोणी किती आपल्यासोबत चुकीचा करत असेल तर आपण चुकीची स्टेटमेंट नका देऊ, चुकीचं वागू नका, या प्रत्येक माझ्या फॅन फॅमिलीला सांगतो। कारण की तो नंदी आहे, मुका जनावर आहे, मुका प्राणी आहे, त्याला कोणत्याही गोष्टीची अक्कल नसते। प्लीज हात जोडून मी विनंती करतो का कोणीच कोणत्याही प्रकारचं नाव नका ठेवू। आणि माझा खूप प्रेम आहे बकासूरवर, तुम्ही सर्वांनी तेवढंच प्रेम दाखवा जेवढा मथुरवर प्रेम आहे तेवढाच। आणि सगळ्या जेवढे गाडा मालक आले होते कोरेगाव हिंदकेसरी मैदानाला, सर्वांना मी शुभेच्छा देतो। हार जीत हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो। आपण आपल्यापासून खुश कसा ठेवता येईल, रत्नागिरी असो, सातारा असो, सांगली असो, कोल्हापूर असो, खानदेश असू द्या, असे कितीक राज्य आहेत आपले, आता नाव घेऊ शकत नाही, सगळेच आले त्याच्यामध्ये। तर जेवढी फॅन फॅमिली त्यांनी खूप मला प्रेम दिला। आज त्यांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर आहे आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत माझ्या सोबत आहे मला कोणत्याच गोष्टीची कधीच कमी नाही पडणार। आज मला असं भासायला लागलं आणि मथुर माझं कालीज आहे।